जय हिंद. जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व माता भगिनींना लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. ह्या जागतिक महिला दिन विषयी आपण महिलांचा सन्मान, आदर, प्रेम व्यक्त करणे, त्यांच्या सोबत हा दिन साजरा करणे हा दिनाचा हेतू आहे. या दिवशी कर्तृत्ववान महिलांचा आपण सन्मान देखील करतो आणि आपण आजही आणि या पुढे भविष्य काळात महिलांची सुरक्षा आपल्याकडून कसं करता येईल हे पण आपली एक भारतीय नागरिक म्हणून आपली एक मोठी जबाबदारी आहे. पण महिला दिन साजरा करत असताना हाच तो महाराष्ट्र आहे जिथं आई जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी सारखा राजा आम्हाला दिला. हेच ते महाराष्ट्र जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांनी आपलं जीवन त्याग केलं. हाच तो महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुलेंसोबत सावित्रीबाई फुले यांनी आपलं जीवन शिक्षणासाठी आणि वंचित लोकांसाठी त्याग केलं. हाच तो महाराष्ट्र जिथं उस्मानबाई शेख यांची बहीण फातिमाबी शेख जे पहिली मुस्लिम शिक्षिका आहेत, त्यांनी सावित्रीबाई फुलेंना साथ दिली. अशा वेळेस साथ दिली ज्या वेळेस लोक त्यांच्यावर अत्याचार करायचे, त्यांची विटंबना करायचे, महिलांना शिक्षण नाही दिलं पाहिजे, त्यांचे कठोर प्रयत्न मनुवादी लोक करत होते. अशा भरपूर काही महिला आपल्या भारतात घडल्या. मदर टेरेसा असतील आणि भरपूर अशा महिला, झाशीची राणी असतील, अशा महिलांनी या देशाला घडवलं. पण आज आमच्या देशाची परिस्थिती अशी विकट आहे. आज आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीये. कुठं ना कुठं त्यांच्यावर अत्याचार होतोय, कुठं ना कुठं त्यांच्यावर जोर जबरदस्तीने छळ केलेला जातो. माझ्या भरपूर असे भगिनी आहेत, त्यांच्यावर लग्नानंतर सुद्धा त्यांच्यावर अत्याचार केलेला जातोय, पैशाची मागणी केलेली जाते. आणि महिलांचा रोजगारचा जरी प्रश्न असला तर महिलांचे रोजगाराचा प्रश्न हा भरपूर प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात वाढलेला आहे. तर आपण महिला दिन साजरे करत असताना आपण आई जिजाऊ यांना नाही विसरलं पाहिजे. माता रमाई आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा सावित्रीबाई फुले असतील, फातिमाबी शेख असतील, अहिल्या देवी होळकर असतील, असे भरपूर महापुरुष आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात येऊन गेले, ज्यांनी आपल्याला एक आदर्श दिली, एक अस्मिता आपल्याला निर्माण करून दिलेली आहे. मी परत एकदा लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व माता भगिनींना, जे डॉक्टर्स आहेत, जे इंजिनियर्स आहेत, जे वकील्स आहेत, जे पोलीस कर्मचारी आहेत, सर्वांना मनापासून माझा मानाचा मुजरा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.